नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रियांकाज व्लॉग। आणि बघा, ऊन होतं, दुपारची वेळ होती आणि मी बनवलं लिंबू सरबत, सब्जा सरबत। तर खूप मस्त असं झाला होता हा सरबत आणि म्हटले तर चला तुम्हालाही याची रेसिपी मी शेअर करते। तर काय झालं, आदल्या दिवशी ना मी हा सहज असं सरबत बनवून बघितला, लिंबू सरबत आणि सब्जा टाकून असं सरबत मी बनवून बघितला। तर मिस्टरांनाही आवडला आणि मस्त टेस्ट छान लागत होती। तर मी पण पिला, आम्हा दोघांनाही आवडला। तर म्हटले चला आज तुम्हाला इझी अशी सब्जा आणि लिंबूची रेसिपी दाखवते, असं सरबताची। तर इथे मी घेतलं थंड पाण्याची बॉटल आणि इथे एक ग्लास घेतला। माझ्या एकटीसाठी मी बनवत होती सरबत। तर आणि सब्जाही भिजत कालचाच राहिलेला थोडा तो भिजलेला सब्जा पण होता। तर मी इथे आता एक ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी घेणार होती। अर्धा ग्लास पुरेसा, कारण ग्लास भरपूर मोठा आहे, मला अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा लिंबू एवढं बस होईल। अर्धा ग्लासाला अर्धा लिंबू बस होईल असं मला वाटलं। तर मी अर्धाच लिंबू घेतला आणि सब्जा मस्त असा हा सब्जा मी ओतून घेतला यामध्ये पाण्यामध्ये। आधी पाणी घेतलं थंड, नंतर मग सब्जा ओतला आणि मग आता मी त्यात आहे ना लिंबू पिळणार होती। छान असं हलवून घ्यायचं। सब्जा तर प्रत्येक ड्रिंकमध्ये, आता तुम्हाला तर माहितीच आहे, प्रत्येक ड्रिंकमध्ये सब्जा टाकला जातो। फालुद्यामध्ये तर भरपूर प्रमाणात असतो। त्याचबरोबर आपण जे सरबत वगैरे बनवतो, ज्यूस वगैरे बनवतो, कलिंगड ज्यूस, असे भरपूर ज्यूस, पायनॅपल ज्यूस वगैरे, त्यांमध्ये सब्जाचा समावेश केला जातो। सब्जा तर हा पोटासाठी खूप चांगला आहे आणि थंड देखील आहे, त्यामुळे सब्जाचं उन्हाळ्यात तर सेवन नक्कीच केलं पाहिजे। मग मी इथे काय केलं, अर्ध लिंबू पिळून त्यात टाकलं। गाळून वगैरे हे ड्रिंक काय घेतलं नाही मी गाळून। तर मस्त असं डायरेक्ट लिंबू पिळून घेतलं आणि त्यात थोडी साखर टाकली। आंबट लागत होतं जरा मला ते, मग थोडीशी किंचित साखर टाकली आणि नंतर मग थोडंसं यामध्ये मी आता मीठ टाकणार होते। तर मीठही मी आपलं जे रेग्युलर मीठ असतं तेच टाकणार होती। तुम्हाला जर म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही आपलं काळं मीठ असतं ना, ते देखील टाकलं ना तरी चालेल। तर मी इथं आपलं साधं रेग्युलर मीठच टाकलं थोडंसं आणि छानपैकी हे हलवून घेतलं आणि बर्फाचे तुकडे जरी टाकले ना तरी मस्त लागेल, असं छान छान अजून थंड गार आणि बर्फाचे असे क्रश तोंडामध्ये क्रश खूप मस्त लागतं प्यायला। मग अशा प्रकारे मी माझं ड्रिंक बनवून घेतलं आणि मग पुढच्या कामांना सुरुवात केली। ड्रिंक वगैरे पिऊन घेतलं आणि इथे माझे दुपारचे भांडे होते जेवणाचे वगैरे, मसाल्याचा डबा काढला होता मी घासण्यासाठी। मग मी हे सगळ्या भांडे वगैरे घासून घेतले। मस्त असं उन्हाळ्याचं असं ड्रिंक वगैरे पिलं ना खूप भारी फ्रेश वाटतं, रिफ्रेश होऊन जातं आपण। एडिटिंग करताना आवाज येत असेल बाकीचे तर माफी असावी, ऑप्शन नाही, त्यामुळे आता काय कुठेही बसलं तरी आवाज येतोच आजूबाजूने, त्यामुळे। आणि आता अशा प्रकारे मी माझे भांडे वगैरे घासून घेतले आणि मला भांडे घासायला वगैरे टाईम नाही लागत, पण मी हे फास्ट फॉरवर्ड केलं आहे कारण मग खूप लेंदी झालं। भांडे झाले आणि मी इथे काय केलं, ही टाईल्स आहे ना, ही किचनची ही घासायला घेतली मी। मला एका ताईने विचारलं होतं, तुम्ही हे रोज पुसतात का? तर माझ्या कमेंटचं उत्तर मी देते, तर हो ताई, मी रोज पुसते। आज जरा मी घासणीने छान अशी घासून काढली कारण मला वेळ होता म्हणून, पण रोज मी आपल्या नॅपकिनने पुसून घेत असते। आज धुवून काढली मी, आता ते मी दाखवलं नाही इतकं, पण घासली आणि नंतर मग त्यावर पाणी मारून छान अशी धुवून घेतली। तर मी रोज पुसत असते कपड्याने, नॅपकिनने आपल्या, कारण ते आपल्या फोडणीचे डाग वगैरे पडतात, असे उडतात ते असे, तर मग ते असे तेलकट असे ते दिसतात, तर ते आपल्या बरोबर म्हणजे हात असं टच जर केलं ना तर बरोबर हाताला असं एकदम इरिटेट सारखं वाटतं। तर मी रोज पुसून घेत असते। कधी कधी नाही जमलं तर म्हणजे टाळते, पण रोज पुसतेच। आणि ही मी असं पाणी काढून घेतलं। काय करायचं, किचन ओटा आहे ना, जास्त म्हणजे जी किनारा असते ना बघा, ही
ते जास्त अशी घासायची नाही घासणीने, कारण जर आपण घासली ना तर आहे ना ते जे सिमेंट असतं ना ते काय होतं निघण्याची शक्यता असते आणि मग लिकेजचा प्रॉब्लेम सुरू होतो आणि आपल्याला असं वाटतं की लिकेज का होतं म्हणून. तर अशी घासायची नाही जास्त, एकदम वरच्यावर आपले सॉफ्ट घासणीने हे करून घ्यायचं आणि मग पाणी टाकून हे करून घ्यायचं. आणि गॅस आणि किचन ओटा आहे ना हे काय करायचं, घासणीने छान मस्तपैकी असं साबणाने वगैरे पुसून घासून पाणी टाकून आहे ना धुवून घ्यायचं. यासाठी आता किती तुम्ही रोजचंच काम असतं आपलं ते, आता किती त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले ना तर टाईम जातो त्यामध्ये आणि इतका आपल्याला टाईम नसतो. त्यामुळे ना छान असं आपलीच घासणी तारीची घासणी असते तीच बरी, त्यांनीच घासून काढायचं आणि मस्त धुवून काढायचे. इतकंच छान चकाचक किचन ओटा निघतो. आणि गॅसवरती छान असा कपडा आपला फिरवून घ्यायचा, म्हणजे कसं आहे गॅसवरती मग पाणी पडणार नाही. मला पहिले सवय होती गॅस धुण्याची, पण गॅस खराब झाला होता माझा, त्यामुळे मग तेव्हापासून मी गॅस धुवत नाही, एका नॅपकिनने पुसूनच घेत असते. आणि इथे ना जे मी धुतलं आहे ना आता तो कप्पा, तर तिथे ना खूप असं तेलाची किटली ठेवते मी, मिक्सर असतो आणि आपलं चमचे वगैरे ठेवायचे छोटंसं स्टँड आहे ते असतं. तर ना तिथे ना खूप चिकट होत असतं. मी ना 8-10 दिवसापूर्वीच मी धुतलं होतं, पण तरी पण तिथे परत आहे ना असे धूळ वगैरे आणि चिकट वगैरे झालं. तर मग मी काय केलं, म्हटलं चला ते रोज बघताना ना चांगलं दिसत नाही, तर म्हटलं आता चला आपण आहे ना हे काय करू, धुवूनच काढू मस्त. आणि त्याखालची पण टाईल्स ही पण आहे ना अशी भांड्यांचं वगैरे साबणाचं पाणी वगैरे पडून आहे ना ही टाईल्ससुद्धा चिकट होत असते. तर रोजचं असं मी मस्त छान चकाचक करत असते. काय मला जर असं नाही केलं ना मी तर मला ना असं एकदम किचनमध्ये आल्यावर ना फ्रेश वाटत नाही आणि एकदम असं वाटतं की काहीतरी राहिलं आहे आपल्याकडून करायचं, काहीतरी राहिले करायचं असं वाटत असतं. म्हणून मी काय करते, हे टाईल्स वगैरे हे किचन ही खिडकी जी आहे त्यावरचं सगळं असं धुवूनच घेत असते मी. आणि रोज असं जर केलं ना तर खूप फ्रेश वाटतं. आणि आपल्या महिलांना तर सवयीच आहे आपल्या की मस्त असं किचन असं चकाचक ठेवण्याचं. ते झालं, मग माझे हे इथे राहिलेले भांडे राहिलेले होते ते मी घासून घेतले आणि मस्त असं बेसिन वगैरे पण घासून घेतलं. बेसिन आहे ना जास्त जर तेलकट झालं असेल ना तर काय करायचं, फक्त सोडा घ्यायचा, सोडा आपला खाण्याचा सोडा असतो तो घ्यायचा आणि असं बेसिनमध्ये टाकून द्यायचं आणि त्यावरतून मग घासणी फिरवायची. खूप छान निघतो बेसिन असं चकाचक. ते काही त्याला गरज पडत नाही काही करायची, दुसरा काही प्रयोग करायची गरज पडत नाही. अगदी छान असं घासला बेसिन तर मस्त निघतो. आणि इथे माझे भांडे वगैरे पण माझे धुवून झाले. तर असा होता माझा आजचा व्लॉग किचनचा. मी स्वयंपाकानंतर कसं किचन आवरते, किचन ओटा बेसिन वगैरे हे कसं आवरते, आजचा हा व्हिडिओ त्यावरतीच होता. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही हे देखील कमेंट करत जा. त्या चांगल्या वाईट कमेंट म्हणजे करत जा, काय वाटतंय, चांगलं वाटतंय, वाईट वाटतंय. त्या तुमच्या कमेंटमुळे मला कळेल की काय चूक किंवा काय बरोबर किंवा काय सुधारणा केली पाहिजे असं. तर तुम्ही कमेंटही करत जा आणि लाईक करा प्लीज. तुमचं एक लाईक माझा व्हिडिओला म्हणजे पुढे पुश व्हायला मदत होईल. शेअर करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. शेअर देखील करा जेणेकरून माझा व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.